काय तुम्हाला माहित आहे की ग्रहणाच्या वेळी झालेली छोटीशी चूक सुद्धा मोठा धोकादायक परिणाम देऊ शकते? जर नाही तर चला यावेळेस 7 सप्टेंबरच्या खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी हे पाहूया। ग्रहण काळात भोजन करणारा अधोगतीला प्राप्त होतो। ग्रहणात झोपणारा रोगराईंनी घेरला जाऊ शकतो। त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन जाते। लघवी केल्याने घरात दरिद्रता येते। शौचाला जाणारा कृमी रोगाला बळी पडतो आणि पुढच्या जन्मी कीटक योनीला प्राप्त होतो। ग्रहणात संभोग करणारे पुढच्या जन्मात डुक्कर योनीला प्राप्त करतात। तेल मालिश किंवा उपणं लावल्याने कुष्ठरोगाचा धोका संभवतो। ठगवणारा मनुष्य सर्प योनीत जातो। चोरी करणारा दरिद्र होऊन जातो। एखादा जीव किंवा प्राण्याची हत्या करणारा नारकीय योनींमध्ये जातो। या दरम्यान पानं, फुलं, लाकूड, गवत तोडणं किंवा दात साफ करणं अर्थात ब्रश करणं वर्जित आहे। ग्रहण काळात चिंता करणाऱ्याच्या बुद्धीचा नाश होतो। एवढंच नव्हे, ग्रहणादरम्यान दुसऱ्यांचं अन्न खाल्ल्याने 12 वर्षांचं सर्व पुण्य नष्ट होऊन जातं, असं स्कंद पुराणात म्हटलं गेलंय। ग्रहण काळात जमीन खोदायची नाही। ग्रहणाच्या वेळी कोणतंही शुभ किंवा नवं कार्य सुरू नाही करायचं आणि ग्रहण पूर्ण झाल्यानंतर ज्या कपड्यांना तुम्ही स्पर्श केला असेल ते धुवून टाकावेत आणि स्वतःही सचैल म्हणजेच परिधान केलेल्या कपड्यांसह स्नान करावं।